नमस्कार मित्रांनो, आजचा आपला ड्रॉइंग व्हिडिओ खूपच मनोरंजक आणि महत्त्वाचा असणार आहे. कारण आज आपण जी वस्तू काढणार आहोत ती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये सर्रास वापरली जाणारी वस्तू आहे आणि ती वस्तू म्हणजे बादली. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बादली, बकेट काढण्याच्या आणि रंगवण्याच्या सोप्या पद्धती आणि तंत्रे दाखवणार आहे. चला तर मग कोणताही वेळ न घालवता सुरू करूया आजचा ड्रॉइंग व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण बादलीच्या मानेसाठी किंवा वरच्या ओपनिंगसाठी वरच्या बाजूला एक ओव्हल आकार काढून चित्र काढायला सुरुवात करूया. आणि पहिल्या आकाराच्या बाहेर आणखीन एक मोठा ओव्हल काढा, जेणेकरून आपण बादलीच्या वरच्या भागाची जाडी दर्शवू शकू. आता बाहेरील अंडाकृती आकाराच्या दोन्ही कडांपासून खाली रेषा काढून एक समांतर आर्क काढा. आता आपल्याला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत, ज्यांच्यामधील अंतर खालच्या बाजूला कमी होत जाईल. आता या रेषांना एका आर्कच्या साहाय्याने जोडा आणि त्या आर्कच्या खाली आपण बादलीचा तळ काढण्यासाठी अजून दुसरा समांतर आर्क काढू. आता आपण बकेटच्या हँडलचे डिटेल्स ड्रॉ करूया. आधी मी हँडल्सचे जॉईंट्स आणि पकडण्याची ग्रीप ड्रॉ केली आहे आणि नंतर आपण दोन आर्क ड्रॉ करून हँडलचे उर्वरित भाग काढू. तर मित्रांनो, बकेट काढताना हँडलचे कर्व्स योग्य रीतीने काढणे खूप महत्त्वाचे असते. अनेकदा हँडलचे कर्व्स काढताना मुले आकार आणि प्रॉस्पेक्टिव्ह अँगल चुकीच्या पद्धतीने ड्रॉ करतात. त्यामुळे हँडल काढताना नेहमी लक्षात ठेवा, हँडल रिंगच्या आकारासारखे गोल असते आणि ते प्रॉस्पेक्टिव्ह अँगलमध्ये काढताना तुम्ही ओव्हल या आकाराचा बेसिक शेप म्हणून वापर केला पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, चित्र काढण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला पेन्सिलवर कमी प्रेशर देऊन हलक्या हाताने रेषा काढायच्या आहेत, जेणेकरून चुका सहजपणे खोडता येतील आणि नंतर आपण चित्राला अधिक सुस्पष्ट करून अंतिम रूप देऊ शकतो. तर मित्रांनो, बादलीचे चित्र काढून झाल्यानंतर आता रंगकामाची सुरुवात करूया. ही बादली रंगवण्यासाठी मी पोस्टर कलर वापरणार आहे. मी अल्ट्रामरीन ब्ल्यू कलर निवडला आहे, कारण ही बादली मला निळ्या रंगात रंगवायची आहे. या रंगाच्या गडद आणि फिकट छटा तयार करण्यासाठी मी काळा आणि पांढरा रंग देखील वापरणार आहे. मी वापरणार असलेले ब्रश म्हणजे एक मोठा फ्लॅट ब्रश, एक नॉर्मल साईजचा राऊंड ब्रश आणि एक 0 नंबरचा ब्रश, जो आपण बारीक डिटेल्स रंगवण्यासाठी वापरणार आहोत. मित्रांनो, कोणतेही ऑब्जेक्ट ड्रॉइंग करताना किंवा स्टील लाईफ पेंट करताना प्रकाशाचा स्रोत किंवा प्रकाशाची दिशा जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. येथे मी उजव्या बाजूने येणारा प्रकाश दाखवणार आहे, त्यामुळे या बादलीवरील सावल्या आणि हायलाइट्स मी त्यानुसारच पेंट करणार आहे. आपण बादलीच्या वरच्या आतील भागापासून रंगकामाची सुरुवात करू, जिथे आपण डावीकडून उजवीकडे व्हॅल्यू वाढवण्यासाठी डार्कर शेड्सचा उपयोग करणार आहोत. यासाठी मी माझ्या कलर पॅलेटमध्ये आधीच डार्क टोन, मिडल टोन आणि लाईट टोन तयार करून ठेवले आहेत. लाईट टोन लावल्यानंतर मी चित्रात मिडल टोन अप्लाय करत आहे आणि मिडल टोन दिल्यानंतर आपण गडद रंग देखील पेंट करू. लक्षात ठेवा, माझे तिन्ही रंग अजूनही ओले आहेत, ते अजून पूर्णपणे वाळलेले नाहीत आणि हे रंग ओले असतानाच आपल्याला एक फ्लॅट ब्रशचा वापर करून हे तिन्ही रंग एकमेकांमध्ये मिक्स करायचे आहेत. यामुळे आपल्याला डावीकडून उजवीकडे लाईट आणि शॅडोचं एक स्मूथ ग्रेडेशन मिळेल. बकेटच्या बाह्य भागाला रंग देताना सर्वात लाईट रंग त्या भागावर लावावा जिथे सगळ्यात जास्त प्रकाश पडत आहे, जो या चित्रात बादलीची उजवी बाजू आहे. जसे जसे आपण डाव्या बाजूकडे जाऊ तसे तसे शेड्स गडद होत जातील आणि व्हॅल्यूज वाढत जातील, कारण डावी बाजू ही सावलीच्या भागात आहे. म्हणून बादलीच्या उजव्या बाजूला हलका टोन दिल्यानंतर आता आपण बादलीच्या मधल्या भागाला मिडल टोन अप्लाय करत आहोत. तुम्ही इथे पाहू शकता की मधला भाग मी मिडल टोनने पेंट करत आहे आणि आपल्याला हाच मिडल टोन बादलीच्या अगदी उजव्या बाजूला देखील अप्लाय करायचा आहे, कारण बादली ही एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सिलेंड्रिकल वस्तू पाहते तेव्हा त्या वस्तूच्या आकारामुळे वस्तूच्या आउटर एजेस समोरच्या पृष्ठभागापेक्षा पाहणाऱ्यापासून अधिक दूर असतात आणि हे कर्वेचर रंगाच्या व्हॅल्यूजमध्ये बदल करून दर्शवले जाऊ शकते. चित्रात लाईट टोन आणि मिडल टोन अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही रंग ओले असतानाच एक फ्लॅट ब्रश वापरून एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. रंग मिसळताना ब्रशचे स्ट्रोक एकाच डायरेक्शनने दिले जातील याची खात्री करा. येथे मी ब्रश स्ट्रोक्स वरून खाली उभ्या दिशेने देत आहे आणि तुम्हाला सुद्धा याच डायरेक्शनमध्ये स्ट्रोक्स अप्लाय करायचे आहेत. चित्रात मिडल टोन दिल्यानंतर आता आपल्याला चित्राच्या एक्स्ट्रीम लेफ्टला डार्कर व्हॅल्यूज किंवा डार्कर कलर पेंट करायचा आहे. रंगकाम करताना आपल्याला फिनिशिंग आणि डिटेल्सकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि ब्रश स्ट्रोक अप्लाय करताना अचूकपणे आणि नेमकेपणे द्यायचे आहेत. आपण जितक्या काळजीपूर्वक रंगकाम करू तितकेच आपले चित्र लवकर पूर्ण होईल आणि ते अधिक सुबक व स्वच्छ दिसेल. तर मित्रांनो, बकेटचा बाहेरील आकार रंगवल्यानंतर आता आपल्याला बकेटच्या ओपनिंगच्या कडा किंवा बकेटची मान रंगवायची आहे.
बकेटची ही कडा रंगवताना आपण बकेटची आउटर बॉडी किंवा बकेटचा आउटर सिलेंडर रंगवताना वापरलेली प्रकाशाची दिशाच पाळायची आहे. त्यामुळे इथेही मी उजव्या बाजूला लाईट रंग वापरत आहे आणि जसं जसं मी डावीकडे जाईन तसं तसं मी डार्कर कलर वापरेन आणि मी हे सर्व रंग एकमेकात मिक्स करून एक ग्रॅज्युअल ग्रेडेशन तयार करणार आहे. बादलीच्या मानेवरील लहान डिटेल्समुळे तुमच्या सोयीसाठी तुम्ही गरज भासल्यास लहान आकाराचा ब्रशसुद्धा वापरू शकता. म्हणून मी येथे माझा 0 नंबरचा ब्रश वापरत आहे, ज्यामुळे मला डिटेल्स फिनिशिंगसह रंगवणे सोपे जाईल. हेच प्रकाशाचे डायरेक्शन फॉलो करून आता आपल्याला बादलीच्या तळाची कड रंगवायची आहे. येथे मी डाव्या बाजूला गडद रंग वापरला आहे आणि जसं जसं मी उजवीकडे जात आहे तसे तसे मी हलके रंग वापरत आहे, म्हणजेच रंगांची व्हॅल्यू कमी करत आहे. हे फक्त लक्षात ठेवा की बादलीचा तळ सावलीने झाकलेला आहे, त्यामुळे त्याची एकूण रंगछटा बादलीच्या इतर भागाच्या तुलनेत अधिक गडद असेल. आता आपल्या या चित्रात रंगवायचा राहिलेला एकमेव भाग म्हणजे बादलीच्या तोंडाचा किंवा गळ्याचा वरचा पृष्ठभाग. तिथे मी सर्वात हलका रंग वापरेन, कारण त्या भागावर सर्वाधिक प्रकाश पडतो. तर मित्रांनो, जर तुम्ही लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की प्रकाश ब्लॉक झाल्यामुळे बादलीच्या वरच्या कडेच्या खाली नेहमी एक सावली तयार होते. ती सावली दर्शवण्यासाठी मी इथे गडद रंगांचा वापर करत आहे. मित्रांनो, बादलीच्या मुख्य भागाला हँडलशी जोडणारा जॉईंट हा सहसा बादलीच्या उर्वरित भागाच्या रंगाचाच असतो, परंतु या ड्रॉइंगमध्ये तो योग्यरित्या दर्शवला जावा आणि स्पष्ट दिसावा यासाठी मी थोडी क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन त्याच्या कलर व्हॅल्यूमध्ये बदल करत आहे. आता आपल्या ड्रॉइंगमध्ये फक्त बकेटचे हँडल उरले आहे. चला तर बादलीचे हँडल रंगवूया. हँडल रंगवताना आपण प्रकाशाच्या दिशेकडे देखील लक्ष दिले पाहिजे. येथे जेव्हा आपण हँडल रंगवतो तेव्हा आपल्याला हँडलच्या खालच्या भागात सावल्या दर्शवण्यासाठी गडद रंग आणि वरच्या भागात प्रकाश दर्शवण्यासाठी हलके रंग वापरावे लागतात. तर मित्रांनो, या आर्ट ट्युटोरियलमध्ये बकेट काढण्याची आणि रंगवण्याची बेसिक प्रक्रिया समजावून सांगितली आहे. तुमच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने बकेट काढली आणि रंगवली तर खूप छान होईल. परंतु जर परीक्षेत तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही डिटेल्स ॲड करू शकता, काही चेंजेस करू शकता किंवा रंगांच्या व्हॅल्यूजमध्ये बदल करू शकता, तर आत्मविश्वासाने ते बदल नक्की करा. पण जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर कोणतेही अतिरिक्त काम करणे टाळा. तर मित्रांनो, मला इथे फक्त एकच गोष्ट ॲड करायची राहिली होती, एक इफेक्ट. आपल्याला बादलीच्या हँडलची सावली बादलीवर रंगवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या बादलीचा रेखाटन आणि रंगकामाचा भाग पूर्ण झाला आहे. आता पुढची पायरी, पुढचा टप्पा बॅकग्राऊंड रंगवण्याचा आहे. सर्वप्रथम मी पेन्सिलने पेजच्या चारीभोवती बॉर्डर ड्रॉ केली आहे आणि आपल्याला या बॉर्डरच्या आतमध्ये बॅकग्राऊंड आणि ऑब्जेक्टच्या खालचा बेस रंगवायचा आहे. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाममध्ये तुम्हाला फक्त बॅकग्राऊंड रंगवावा लागू शकतो आणि नॉर्मली ऑब्जेक्टच्या खाली कुठले ड्रेपरी किंवा कापड नसते. परंतु इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेमध्ये बॅकग्राऊंड व्यतिरिक्त एक वेगळ्या रंगाचा कापड वस्तूच्या खाली ऑब्जेक्टच्या खाली बेस म्हणून असू शकतो. तुम्हाला तो सुद्धा रंगवावा लागू शकतो. बॅकग्राऊंड रंगवताना प्रकाशाची दिशा आणि प्रकाश स्रोताकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. जसे तुम्ही पाहू शकता की बकेट रंगवताना प्रकाश उजवीकडून येत होता, त्यामुळे येथे जेव्हा मी बॅकग्राऊंडची ड्रेपरी रंगवत आहे तेव्हा मी त्याच प्रकाशाच्या दिशेला फॉलो करत आहे आणि बॅकग्राऊंडच्या उजव्या बाजूला लाईट रंग लावण्यापासून सुरुवात केली आहे. आणि जसा जसा मी डाव्या बाजूकडे जात जाईन तसा तसा मी गडद रंगांचा वापर करून रंगांची व्हॅल्यू वाढवत जाणार आहे. हाच गडद रंग वापरून तुम्ही बॅकग्राऊंडवर पडणारी बादलीची सावली देखील रंगवू शकता. ही ड्रॉइंग करताना मी कोणताही रेफरन्स वापरत नाही आहे, हे मी माझ्या कल्पनेतून स्मृतीमधून काढत आहे. त्यामुळे मी बॅकग्राऊंडमधील पडद्याच्या किंवा कपड्याच्या घड्यांमधील फोल्ड्स आणि क्रिजेसमधील अनावश्यक डिटेल्स टाळून साध्या पद्धतीने रंगवणार आहे. आणि जेव्हा तुम्ही एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये बॅकग्राऊंड रंगवाल तेव्हा या सोप्या स्टेप्सचा फॉलो करा. एकाच दिशेने येणारा प्रकाश स्रोत लक्षात घेऊन त्यानुसार सावलीचे परिणाम रंगवा. तुमच्या चित्रामधील लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क टोन रंगवण्यासाठी कलर्सच्या विविध टोन्स आणि शेड्स तयार करा. बॅकग्राऊंडमधील पडद्याचे फोल्ड्स आणि क्रिजेस रंगवण्यासाठी या टोन्स आणि शेड्सचा वापर करा. जर तुम्ही तुमच्या स्टील लाईफ आणि ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये प्रकाश आणि सावलीचे परिणाम योग्यरित्या रंगवू शकलात तर तुमच्या चित्राला एक डेप्थ मिळेल, एक 3D इल्युजन क्रिएट होईल, ज्यामुळे तुमचे चित्र अधिक सुंदर, नॅचरल आणि रिअलिस्टिक वाटेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला आशा आहे की तुम्हाला माझ्या चॅनलवरील डिझाईन इन हेक्झागॉन हा व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल.
त्या व्हिडिओमध्ये मी डिझाईनमध्ये ट्रेसिंग पेपरचा वापर कसा करायचा हे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे, त्यामुळे तो तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर कृपया तो व्हिडिओ देखील नक्की पहा। आणि जर तुम्हाला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षांशी संबंधित आणखीन काही व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।